मंडळी तुम्हा सर्वांचं आणखीन एका आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मंडळी आज आपण आलो आहे ते म्हणजे शेतावरती. आणि आज मित्रांनो आपण आहे ना एक नवीन व्यवसाय चालू करतोय जो की असणार आहे खेकडा पालन. मंडळी या खेकडा पालनमध्ये आपल्यासाठी आपल्याला काय करावं लागतं म्हणजे जो टँक त्याचा असतो तो कसा बनवावा लागतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. जे की आज आम्ही बनवत आहोत. आपला थोडा कामसुद्धा झालं आहे. गेले एका महिन्यापासून मंडळी आपण सामान आणून ठेवलेलं, परंतु पावसाने अचानक आला त्याच्यामुळे आपल्याला ते काम पूर्ण करता आलं नाही. तर आता थोडे दिवस झाले, एक आठवडा झाला असेल तरी पण पाऊस आता शांत झाला आहे, त्याच्यामुळे आपल्याला आता काम करायला मिळाले. तर आता आहे ना मी तुम्हाला आपला हे जे टँक आपण बनवतोय याची मी तुम्हाला रचना दाखवतो. म्हणजे खेकडा पालनसाठी नक्की कसं आपल्याला टँक बनवायला पाहिजे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की स्पेशल होणार आहे. जर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला आता मी तुम्हाला टँक दाखवतो. बघा आपण असा आपला हा टँक आहे जो की आपण तिकडे एकदम तिकडे असा वेगळा केला, इकडे वेगळा केला. तर याची कारणंसुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणि इकडे बघा आपण याला असा टाईल्स लावतोय. हा एवढा भाग आपला खालचा जो भाग आहे हा आतला हा आपण पूर्ण प्लास्टर केलेला आहे. हा बघा हे पूर्ण आपला प्लास्टर आहे. आणि इकडे बघितलात तर तुम्ही आपण याला वरच्या भागाला टाईल्स लावलेले आहेत. कारण की म्हणजे काय होतं खेकडे आहेत ना, आता जर रफ भाग असेल तर त्याच्यावर ते वरती चढू शकतं आणि जर असा गुळगुळीत भाग असेल ना तर ते चढू शकत नाही वरती, त्यांचे पाय सरणार. त्याच्यामुळे मित्रांनो वरच्या भागाला आपण टाईल्स लावलेले आहेत. आणि आता इकडे आपला टाईल्सचं काम चालू आहे अजून. आणि इकडे बघा इकडे आपण 2 भाग केलेले आहेत कारण की या भागामध्ये आपला पूर्णतः पाणी असणार आहे आणि इकडे थोडाफार सुका भाग, कारण की खेकडे हमेशा पाण्यामध्येच नाही राहत, त्यांना सुका भागसुद्धा लागतो. त्यासाठी आपण हा एकदम नॅचरल व्ह्यू त्यांच्यासाठी करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इकडे असा हा आपला टँक. तर मंडळी तुम्हाला ही आयडिया कशी वाटली, हे जे आपण आता ठरवतोय करायचं हे तुम्हाला कसं वाटलं ही आयडिया हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही आपला लोकेशन बघू शकता. हा असा एवढा ब्युटिफुल असा सुंदर नजारा देणारा लोकेशन आहे आपला. हे बघा. तर तुमच्या मनामध्ये असा एक विचार आला असेल की घरापासून एवढं लांब का केलं. तर मित्रांनो याचं एक कारण आहे, ते म्हणजे खेकडा आहे ना कधी पण शांत पाण्यामध्ये, शांत नाही आपला नदीच्या पाण्यामध्ये त्याची वाढ चांगली होते. आणि आपण जेव्हा ते बोरचं पाणी वगैरे यूज करतो त्याच्यामुळे ते खेकडे मरण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपण मित्रांनो तुम्ही बघितलं तर तिकडे आपल्या जवळ नदी आहे आणि इकडे आपला हा टँक आहे, म्हणजे किती आपलं सोयीस्कर झालं आहे बघा. परंतु ही लोकेशन आपल्या घरापासून खूपच लांब आहे. तर आपल्याला इथून आतमधून पाणी नदीचं पाणी मित्रांनो आपल्याला या टँकमध्ये घेऊन यायचं आहे. त्यासाठी आपला सेटअप वगैरे सगळं आपला रेडी आहे. मोटर वगैरे सगळं लावून आपण व्यवस्थित केलं आहे. बस आता आपल्याला खेकडे सोडायचे आहेत आणि हे बांधकाम पूर्ण व्हायचं बस आपला वेट करतो आहे. मंडळी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र करा. तर असा हा आहे आपला टँक. आणि आपल्यासोबत आता आले आहेत स्वरित आणि तिकडे आहे आराध्य. तर कसा वाटला रे तुम्हाला टँक? मस्त टँक बनवलेला खेकडे खूप चांगला राहते. सौरभचा व्यवसाय खूप चांगला चालणार आहे मित्रांनो. तुम्ही पण असे काहीच व्हिडिओ बनवण्यासाठी सौरभला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट टाका की कसा बनवलेला आहे. मंडळी तुम्ही बघा आता आपला पूर्ण हा भाग आहे ना पूर्ण टाईल्स लावून झालेला आहे थोडाफार आता. कारण की आज बघा आज किती मस्त वातावरण झालेलं आहे. कारण की पाऊस पूर्ण गेला आहे. काल आपण लावत होतो, काल आपला 4च लाद्या लावून झाल्या आणि पाऊस आला त्याच्यामुळे आपल्याला तसंच ठेवता आलं, कारण पावसातून ते लागत नव्हता. आणि हे बघा इकडला हा जो भाग आहे ना हा आपल्याला पूर्ण मातीचा करायचा आहे. त्याच्यामुळे थोडंफार पाणी जाणार त्या साईडला, परंतु पूर्ण मातीचा, पूर्ण नॅचरल व्ह्यू देणार होतो आपण. जसं की आपला ओढ्यामध्ये जसं असतं तसंच आपण इथे याला व्ह्यू देणार होतो. तुम्ही बघू शकता आता आपला हा टँक थोडाफार रेडी होतो आहे. आणि आता जेव्हा पूर्णतः रेडी होईल ना तेव्हा आपण तुम्हाला पुन्हासुद्धा दाखवेन मी. आता आपण पाहू शकता सौरभदा इथे काम करत आहे खेकड्यांच्या व्यवसायासाठी. आणि खेकड्यांच्या व्यवसायासाठी खूप जास्त मित्रांनो मेहनत करायला लागते. इथे काका पण मात्र इथे टाईल लावत आहे आणि सौरभदा इथं त्यांची मदत करत आहे थोडीफार, कारण की खेकड्याचा व्यवसाय यांनाच करायचा आहे. तर काय म्हणणं आहे ह्या बारीमध्ये? मस्त मोठं खोड गावतील एवढे आरूचं म्हणणं आहे की मित्रांनो मोठे मोठे खोड गावतील. आता बघूया किती सौरभदाला खेकडे गावतात. सौरभदा मात्र इथे काम करताना बघूया खोड गावतात की किरवे गावतात. आपल्याला पाहायला नेहमीच चांगला वाटेल. मंडळी कसा वाटला हा तुम्हाला प्लॅन हे आपल्याला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्या पुढचे व्हिडिओसुद्धा म्हणजे जेव्हा मी याच्यामध्ये क्रॅप सोडणार आणि पूर्ण हा सेटअप रेडी झाल्यावरती मी तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा दाखवेन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर चला आता भेटू आणखीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.